13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड। हजारो निष्पाप भारतीयांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। हा हल्ला भारताच्या इतिहासातला ब्रिटिश राजवटीमधल्या सर्वात क्रूर घटनांपैकी एक म्हणून ओळखला जातो। पण हे हत्याकांड जगासमोर आणणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सर चेत्तूर शंकरन नायर, एक वकील, न्यायाधीश आणि समाजसुधारक। स्वातंत्र्याची लढाई कोणी तलवारीने लढली, कोणी लेखणीने, पण सी शंकरन नायर यांनी ती कायद्याने लढली। ब्रिटिश सरकारच्या विरोधात उभं राहण्यासाठी त्यांनी आपल्या उच्च पदाचा त्याग केला आणि ब्रिटिशांना हादरवणारा खटला लढला। जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झालं तेव्हा लगेच देश पेटून उठला नव्हता, कारण ब्रिटिश सरकारने प्रेसवर बंधनं आणली होती, जेणेकरून त्यांच्या विरोधात भडकाऊ लेख कोणालाही छापता येऊ नयेत। याचंच एक उदाहरण म्हणजे ब्रिटिश पत्रकार B.G. हॉर्निमन। ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे समर्थक होते आणि त्यांनीच पंजाबमध्ये घडलेल्या या हत्याकांडाची माहिती भारतीय लोकांपर्यंत पोहोचवली होती। त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि नंतर भारतातून हद्दपार करण्यात आलं। त्यानंतर सी शंकरन नायर हे जालियनवाला बाग हत्याकांड उजेडात आणणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक होते। ते व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेतले एकमेव भारतीय सदस्य होते। पण हत्याकांडाची माहिती मिळताच त्यांनी निषेध म्हणून आपल्या उच्च पदाचा राजीनामा दिला। शंकरन नायर यांचा जन्म 1857 मध्ये मलबार मधल्या मानकरा गावात एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला। त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं आणि 1870 ला त्यांनी मद्रास लॉ कॉलेजमधून लॉची पदवी घेतली। मद्रास उच्च न्यायालयात वकिली सुरू केली आणि काही काळातच ते मद्रास बार असोसिएशनचे सदस्य सुद्धा झाले। पुढच्या काही वर्षात त्यांची कारकीर्द वाढतच गेली। 1890 मध्ये त्यांची मद्रास विधान परिषदेत नियुक्ती झाली आणि ते भारतीय राष्ट्रवादी चळवळीत सहभागी झाले। नंतर 1897 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि 1907 मध्ये ते मद्रास सरकारचे ॲडव्होकेट जनरल म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय बनले। त्याच वर्षी ते मद्रास उच्च न्यायालयात न्यायाधीश देखील झाले। त्यांच्या या कारकिर्दीत त्यांनी बालविवाह विरोधात, जातीवाद रद्द करण्यासाठी आणि कमी उत्पन्न असणाऱ्या गटांना प्राथमिक शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले। त्याचबरोबर 1919 चा भारत सरकार कायदा, ज्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स म्हणूनही ओळखलं जातं, या कायद्यात सुद्धा त्यांची महत्त्वाची भूमिका होती। हा ब्रिटिश सरकारने भारतातील प्रशासकीय व्यवस्थेत भारतीयांचा सहभाग वाढवण्यासाठी आणलेला कायदा होता। या कायद्याने प्रादेशिक स्तरावर द्विदल शासन सुरू केलं आणि केंद्र आणि प्रांतामध्ये अधिक अधिकार वाटून दिले। पण त्याच वर्षी संपूर्ण भारत आणि मुख्यतः पंजाब हा जालियनवाला बागेच्या घटनेमुळे होरपळत होता। पंजाबमध्ये प्रेस स्वातंत्र्यावर इतका अंकुश लावण्यात आला होता की सुरुवातीला राजकीय सत्तेच्या इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा नायर यांना पंजाबमधल्या घटनांबद्दल काहीही कळलं नव्हतं। त्या हत्याकांडचा तपशील, मृतांची संख्या हे सगळंच ब्रिटिशांनी लपवून ठेवलं होतं, जेणेकरून त्याची तीव्रता जनतेसमोर येऊ नये। पण जेव्हा ही घटना नायर यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा ते संतापले आणि त्यांनी राजीनामा दिला। हा होता ऐतिहासिक क्षण। एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने ब्रिटिश प्रशासनाच्या विरोधात इतक्या उघडपणे बंड पुकारला होता। पण नायर इथेच थांबले नाहीत। त्यांनी गांधी अँड अॅनर्की या त्यांच्या पुस्तकात जालियनवाला बाग हत्याकांडासाठी पंजाबच्या गव्हर्नर मायकल ओ'ड्वायर याला जबाबदार धरलं। त्यामुळे ओ'ड्वायरने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आणि मग सुरू झाला तो ऐतिहासिक खटला, द केस दॅट शुक द एम्पायर। लंडनमधल्या किंग्स बेंचच्या कोर्टात एका इंग्रजी न्यायाधीश आणि ज्युरी समोर त्याच्यावर खटला चालवण्यात आला। हा खटला 5 आठवडे चालला। नायर यांचा हा लढा ब्रिटिश साम्राज्याविरोधात एक ऐतिहासिक लढा होता। दुर्दैवाने पॅनलवर इंग्रजच असल्याने न्यायालयाने नायर यांच्याच विरोधात निकाल दिला। त्यांना 2 पर्याय देण्यात आले, एक म्हणजे माफी मागणे आणि दुसरा म्हणजे 7,500 पाऊंड दंड जमा करणे। नायर यांनी 7,500 पाऊंड दंड जमा केला, परंतु या खटल्याने ब्रिटिश अत्याचारांना जागतिक स्तरावर उघड केलं, कारण द वायर या वृत्तपत्राने हा संपूर्ण खटला छापला आणि जगासमोर आणला। त्यामुळे शेवटी जालियनवाला बाग हत्याकांड आणि ब्रिटिश साम्राज्याने भारतावर केलेले अत्याचार हे जगासमोर आले। त्यानंतर प्रेस सेन्सरशिप रद्द झाली, पंजाबमधला मार्शल लॉ सुद्धा हटवण्यात आला। त्याचबरोबर जालियनवाला बागच्या चौकशीसाठी हंटर कमिशनची स्थापना करण्यात आली।
या कमिशनमध्ये भारतीय आणि इंग्रज अशा दोघांनाही या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि ही संपूर्ण घटना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची ठरली. शंकरन नायर यांच्या धैर्यामुळे आणि संघर्षामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवीन वळण मिळालं. पण महात्मा गांधींच्या असहकार चळवळीला त्यांनी विरोध केला आणि काँग्रेसशी त्यांचे मतभेद झाले. कालांतराने इतिहासाच्या पानांवर त्यांचं नाव धूसर होत गेलं. पण आज त्यांचं हे कार्य आणि त्यांची लढाई लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. जर तुम्हालाही वाटत असेल की सी शंकरन नायर यांचा हा प्रेरणादायी इतिहास प्रत्येक भारतीयाने जाणून घ्यायला हवा, तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.